हॅलो फ्रेंड्स, आपल्या डेली डिलिशियस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकी मिसळ। त्यासाठी मी एक वाटीभर मटकी आणि साधारण मुठभर वाटाणे पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याला मोड आणून घेतलेले आहेत। त्यानंतर हे असे दिसत आहेत। हे अंदाजे पाव किलो असू शकतं, का नाही येणार। त्यानंतर आपण त्याच्यासाठी फोडणीसाठी घेणार आहोत कढीपत्ता, ठेचून घेतलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला हळद, कांदा लसूण मसाला, धने-जिरे पावडर आणि फोडणीसाठी तेल, हिंग हे साहित्य लागणार आहे। चला तर मग आपण आता मिसळ बनवण्यासाठी फोडणीची तयारी करूया। त्याआधी आपण मिसळमध्ये घालण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंटची तयारी करूया। 2 चमचे पोहे बारीक गॅसवर आपण भाजून घेतलेले आहेत। पोहे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण हे पोहे आणि भाजकी डाळ मिक्सरमधून काढून घेणार आहोत। भाजकी डाळ आपण थोडीशी गरम करून घेऊया, जेणेकरून ती छान वाटली जाईल। फ्रेंड्स, आज आपण झटपट कुकरमध्ये मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर कुकर तापत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। आपलं तेल आता छान गरम झालंय, तुम्ही पाहू शकता। मी थोडीशी मोहरी घालून पाहते, तर मोहरी छान तडतडते। ही मिसळ आपण झटपट बनवणार आहोत, त्याच्यामुळे डायरेक्ट कुकरला फोडणी घालणार आहे। आता आपण आपल्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया। टाकलाय पाव चमचा हिंग, कढीपत्ता, त्यातच मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे। आता आपण याच्यात लसूण घालणार आहोत, जो की आपण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये। लसूणचा छान सुगंध सुटलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। फोडणी करताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। आता कांद्यातच आपण मीठ घालून घेणार आहोत। साधारण पाऊण चमचा मीठ मी घातलेला आहे याच्यामध्ये। आपला कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान गोल्डन होत आलेला आहे। यातच आपण आता थोडीशी हळद, अर्धा चमचा धना-जिरा पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली फोडणी छान झालेली आहे। आता यातच आपण भिजवलेले मटकी आणि वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले होते ते घालणार आहोत। आता गॅसची फ्लेम पूर्ण बारीक करायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। एक साधारण 5 मिनिटापर्यंत आपण हे परतून घेणार आहोत, 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर, म्हणजे जेणेकरून ह्याचा जो थोडासा उग्रवास असतो तो निघून जातो। आपल्या मटकी वाटाणे छान फ्राय झालेले आहे। त्याच्यातच आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। मिसळमध्ये आपण पाणी गरम करून घेणार आहोत। आपले टोमॅटो सुद्धा छान मऊ होत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, जे की आपण वाटून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये, भाजकी डाळ किंवा डाळवा आणि पोह्यांचं वाटण। हे आपल्या कन्सिस्टन्सीनुसार घालायचं आहे, जेवढी ग्रेव्ही आपल्याला हवी आहे त्यानुसार। मी आता इथे 1-1.5 चमचा घालत आहे। हे सुद्धा आपल्या मटकीसोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। मी अंदाजे 5 वाट्या गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहे, कारण आमची जी मिसळ आहे ही साधारण 3 ते 4 लोकांसाठी असणार आहे। तर तुम्ही त्यानुसार पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता। तुम्ही पाहू शकता आपल्या मिसळची कन्सिस्टन्सी काहीशी एवढी आहे। याच्यापेक्षा अजून ती थोडीफार घट्ट होणार जेव्हा ती पूर्ण शिजणार आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत।
मिसळ आता तयार झालेली आहे. आपण हिला थोडा लसूणचा तडका देणार आहोत. त्यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम केलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याचा तडका आपण मी देणार आहे. त्याच्याने छान स्मोकी चव येते मिसळला आणि तरीसुद्धा खूप छान येते. 2 मिनिट तर्रीवाली मिसळ तुम्ही पाहू शकता. आपली मिसळ एकदम कलरफुल आणि छान तरीवाली झालेली आहे. मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण ही सर्व करणार आहोत.